आणि आताची महत्त्वाची बातमी, संजय राऊत आता मातोश्रीवर दाखल झाले आहेत। काही वेळातच उद्धव ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह मोर्चास्थळी रवाना होणार आहेत। महाविकास आघाडीचं आज आंदोलन आहे। सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन केलं जाते, ज्याला परवानगी नाकारण्यात आली, पण अटक केली तरी आम्ही आंदोलन करणार असं राऊत म्हणाले। आणि त्यानंतर आता मातोश्रीवर संजय राऊत दाखल झाले आहेत। तर थेट आपण जाऊयात मातोश्रीच्या बाहेर आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, काही वेळातच आता उद्धव ठाकरे हुतात्मा चौकाच्या ठिकाणी दाखल होणार आहे। नक्कीच निखिला, आता ती घडी आलेली आहे ज्यावेळी उद्धव ठाकरे स्वतः मातोश्री बाहेर पडतील आणि यानंतर सर्व शिवसैनिकांना त्यांनी ज्या पद्धतीने आवाहन केलेलं आहे जोडो मारो आंदोलनामध्ये त्या ठिकाणी ते पोहोचणार आहेत। हुतात्मा चौकापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि अवघ्या काही वेळापूर्वी संजय राऊत या ठिकाणी पोहोचलेले, त्यांच्या आधी मिलिंद नार्वेकर सुद्धा पोहोचलेले, त्यांचे स्वीय सहाय्यक आहेत ते सुद्धा आतमध्ये गेलेले आहेत आणि बॉडीगार्ड सुद्धा आतमध्ये पोहोचलेले आहेत। त्यामुळे ताफा तयार आहे। अवघ्या काही वेळामध्ये उद्धव ठाकरे हे सहकुटुंब मातोश्रीतून बाहेर पडतील आणि हुतात्मा चौकाच्या दिशेने निघतील, ज्या ठिकाणी त्यांनी सर्व शिवसैनिकांना हजर राहण्याचं आवाहन केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता संजय राऊत नेमकी मोर्चाची रणनीती काय असणार आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि तयारी नेमकी कशी आहे त्याची सुद्धा माहिती देणार आहेत। संजय राऊत यांनी यापूर्वीच म्हटलेलं आहे की किती अडवण्याचा प्रयत्न केला तरी देखील आम्ही आंदोलनात सहभागी होणार, मोर्चा काढणार आणि त्यामुळे आज आक्रमक भूमिकेमध्ये उद्धव ठाकरे आपल्याला पाहायला मिळतील असं बोललं जातंय आणि त्यांच्या निशाणावर नेमके कोणकोणते नेते असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। निखिला जी नक्कीच, पुन्हा एकदा येतो गिरीश तुमच्याकडे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, हुतात्मा चौक परिसरामध्ये तुम्ही आहात, कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झालेली आहे, नेतेही आता पोहोचलेत का? निखिल, आपण पाहतोय मागच्या बाजूला हुतात्मा चौकात सगळे कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ते महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे आणि ठाकरे गटाचे काही खासदार आणि नेते सुद्धा दाखल झालेले आहेत। खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई आणि त्याचबरोबर इतर जे काही नेते आहेत ते सुद्धा पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आता प्रमुख नेत्यांची वाट पाहिली जाते आणि थोड्याच वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होईल। मात्र मोर्चा पोलीस इथून बाहेर पडू देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण सगळ्या कार्यकर्त्यांना एक ठराविक विशेष जागा हुतात्मा चौकामध्ये देण्यात आलेली आहे। बॅरिकेडिंग केलं जातं जेणेकरून कार्यकर्ते बाहेर इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करू नयेत आणि त्यानंतर या सगळ्या कार्यकर्त्यांना इथेच थांबवणं यासाठी पोलीस प्रयत्न करणार आहेत। दुसऱ्या बाजूला जे काही प्रमुख नेते आणि काही कार्यकर्ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतील तर त्यांना सुद्धा अडवण्यात यावं यासाठी सुद्धा पुढच्या बाजूला बॅरिकेडिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, जेणेकरून कंदील हॉटेल समोर जे हुतात्मा चौकापासून काही मिनिटांच्या अंतरावरती आहे तिथेच हा सगळा मोर्चा कशा पद्धतीने अडवला जाईल यासाठी पोलिसांनी पूर्णपणे तयारी केलेली आहे। हुतात्मा चौकाचा जो काही मधला भाग आहे तिथे ही सगळी गर्दी कार्यकर्त्यांची आता आपण पाहतोय, जे कार्यकर्ते बाहेरून येत आहेत त्यांना सुद्धा इथेच जमण्याच्या सूचना त्या दिल्या जात आहेत। मात्र इथून कार्यकर्ते बाहेर पडणार नाहीत याची सुद्धा काळजी पोलिसांच्या माध्यमातून आता घेतली जाणार आहे। 10 वाजताची वेळ होती, जवळपास 10:30 वाजलेले आहेत। कार्यकर्ते वेगवेगळ्या भागातून, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आता दाखल होत आहेत। ठाकरे गटाचे बरेचसे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत आणि पुढच्या बाजूची तयारी आपण पाहतोय की ज्या दिशेनं महाविकास आघाडीचा मोर्चा गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेनं कूच करणार आहे त्या बाजूची दृश्य जर पाहायची झाली तर पुढच्या बाजूला पूर्णपणे कडेकोट बॅरिकेडिंग केल्याचं पाहायला मिळतं आहे, जेणेकरून कार्यकर्ते ते बॅरिकेडिंग ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार नाहीत। नक्कीच कृष्णा, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। हुतात्मा चौकामध्ये आता काही वेळातच नेते देखील पोहोचतील, मात्र याला प्रत्युत्तर म्हणून आता भाजपकडून हे आंदोलन केलं जाते। दादरमध्ये भाजपचं आंदोलन सुरू आहे। तर दादर